पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आम्ही भारतीय जनता पक्ष शिवसेना एकत्रपणे लढण्याच्या संदर्भामध्ये 2-3 बैठका झाल्या आणि या अनुषंगानं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युतीच्या माध्यमातून बैठका होत असताना सकारात्मक चर्चा झाली आणि निवडणुकीला सामोरं जात असताना एकत्रपणे जावं अशा प्रकारचं नेत्यांचं देखील सुतोवाच आहे आणि आम्ही देखील निर्णय घेतला की ही निवडणूक भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीमधून लढवण्याच्या संदर्भात या निवडणुकीमध्ये जागेचं वाटप खरं तर आम्ही एकत्रपणे बसून चर्चा केली. सोयीस्कर असं त्याच पद्धतीने त्या प्रभागानिहाय चर्चा होत असताना वार्डनिहाय देखील आम्ही मागणी केली आणि आम्ही सकारात्मक सगळी चर्चा दोन्ही बाजूनी झाली. निश्चितपणे तुम्हाला उद्यापर्यंत याचं सगळं चित्र स्पष्ट होईल आणि नक्कीच कळेल की किती कोण पक्ष किती जागा लढवतो. महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्रथमतः भारतीय जनता पक्ष शिवसेना यांनी एकत्रपणे लढण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी मला खरं तर त्यामध्ये संपर्क साधला आणि मी देखील त्यांना म्हटलो होतो की भारतीय जनता पक्ष आम्ही बसण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे. स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही नेते मंडळी माझे मित्र आहेत, त्यामुळे मित्रताच्या नात्याने त्यांनी देखील विचारणा केली. पण महायुती म्हणून जरी एकत्रपणे राज्यामध्ये आम्ही सगळेजण एकत्रपणे असलो तरी देखील नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येकजण वेगवेगळ्या विचारानं जरी निवडणुकीला सामोरं गेलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो की निवडणुका मी गेल्या अनेक वर्षापासून मी स्वतः 1996 पासून महापालिकेच्या निवडणुका लढलोय आणि मी स्वतः त्याचं नेतृत्व पण केलेलं आहे. निवडणुका या मी पहिलं सांगितलं की कार्यकर्त्याची निवडणूक आहे, त्याला जसं सोयीस्कर वाटतं त्या पद्धतीने तो निर्णय घेत असतो. कोणताही पक्षाला काही फटका बसणं किंवा काही असं काही होत नाही. शेवट निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये निकाल येईल त्यावेळेस समजतं. जागा वाटपानंतर आपल्याकडे पण लोक येतील का जागा सुटल्यानंतर? निश्चितपणे चालू आहे, सगळ्या अशी बोलणी चालू आहे. प्रत्येकाला थोडा काही जागेच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्याला वाटतं की जागा राहिली नाही आपल्याकडे, येतात कार्यकर्ते. निश्चितपणे सत्ता ही युतीची या पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये येईल.